महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची। जय हिंद मित्रांनो, मी तुमचा मित्र पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामते माय जॉब स्मार्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे। मित्रांनो, हा चॅनल आपण खास पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे। त्यामुळे पोलीस भरती करणारे जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ खास पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आपण बनवणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। तसेच आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमधील जे व्हिडिओ आहेत ते सर्व व्यवस्थित बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। प्रश्न पहिला, भारतीय संविधान कंसात घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एम.एन. रॉय, पंडित नेहरू आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद। उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते। प्रश्न दुसरा, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि B.C. दत्त। मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक तिसरा, घटनेचा संविधानाचा सारनामा कोणी तयार केला? पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू। उत्तर आहे घटनेचा किंवा संविधानाचा सरनामा पंडित नेहरू यांनी तयार केला। प्रश्न चौथा, भारतीय राज्यघटनेची किल्ली किंवा आत्मा असे खालीलपैकी कशा संबोधले जाते? पर्याय आहेत 1. मूलभूत अधिकार, 2. मूलभूत कर्तव्य, 3. उद्देशपत्रिका आणि 4 आहे मार्गदर्शक तत्वे। उत्तर आहे उद्देशपत्रिका। प्रश्न पाचवा, भारतीय राज्यघटनेतील मूळ कलमे व परिशिष्ट किती आहेत? पर्याय 1. 495 व 2, 395 व 8, 295 व 6, 595 व 15। उत्तर आहे 395 व 8। प्रश्न 6वा, भारतीय राज्यघटना घटना समितीने केव्हा स्वीकृत केली? पर्याय आहेत 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1948, 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950। उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949। प्रश्न 7वा, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? पर्याय आहेत बघा 26 नोव्हेंबर 1949, 15 ऑगस्ट 1950, 26 जानेवारी 1950 आणि 15 ऑगस्ट 1949। भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950ला अंमलात आली। प्रश्न 8वा, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी लागलेला कालावधी किती? पर्याय आहेत 5 वर्ष 7 महिने 13 दिवस, 3 वर्ष 9 महिने 15 दिवस, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस आणि 1 वर्ष 5 महिने 19 दिवस। उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस। प्रश्न 9वा, भारतीय संविधान लेखा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 4 आहे पंडित नेहरू। संविधान लेखा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न 10वा, भारतीय राज्यघटनेची कल्पना सर्वप्रथम कोणी सुचवली होती? पर्याय आहेत एम.एन. रॉय, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, राजेशाही आणि B.C. दत्त। भारतीय राज्यघटनेची कल्पना सर्वप्रथम एम.एन. रॉय यांनी सुचवली होती। प्रश्न क्रमांक 11, भारतीय शासन पद्धती ही टिंब प्रकारची आहे। पर्याय आहेत 1. अध्यक्षीय, 2. संसदीय, 3. लोकशाही आणि 4 आहे राजशाही। भारतीय शासन पद्धती ही संसदीय प्रकारची आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात एकूण किती सूची आहेत? पर्याय आहे 1, 2, 3 आणि 4। भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात एकूण 3 सूची आहेत। प्रश्न क्रमांक 13, सध्या भारतीय राज्यघटनेत किती कलमे व परिशिष्टे आहेत? पर्याय आहेत 395 व 8,
495 व 11, 448 व 12 आणि 545 व 15. उत्तर आहे भारतीय राज्यघटनेत एकूण 448 व 12 परिशिष्टे आहेत. प्रश्न क्रमांक 14. घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते? पर्याय आहेत BN राव, BC दत्त, बाबासाहेब आंबेडकर आणि MN रॉय. उत्तर आहे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार हे BN राव हे होते. प्रश्न क्रमांक 15. भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केलेला आहे? पर्याय आहेत 1 12, 2 16, 3 18 आणि चौथा आहे 22. उत्तर आहे एकूण 22 भाषांचा समावेश केलेला आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतीय राज्यघटनेत कल्याणकारी राज्याचा उल्लेख कशामध्ये केलेला आहे? पर्याय आहे 1 मार्गदर्शक तत्त्वे, 2 मूलभूत अधिकार, 3 सरनामा आणि चौथा आहे मूलभूत हक्क. उत्तर आहे मार्गदर्शक तत्वामध्ये केलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहेत? पर्याय आहेत 1 दक्षिण आफ्रिका, 2 रशिया, 3 इंग्लंड आणि चौथा आहे आयर्लंड. उत्तर आहे मार्गदर्शक तत्त्वे ही आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहेत. प्रश्न 18. घटना परिषदेची पहिली बैठक कधी झाली? पर्याय आहेत 7 डिसेंबर 1945, 9 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 1947 आणि चौथा आहे 13 डिसेंबर 1948. घटना परिषदेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946ला झाली. प्रश्न क्रमांक 19. घटना दुरुस्ती हे भारतीय राज्यघटनेतील घटक कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे? पर्याय आहेत दक्षिण आफ्रिका, 2 अमेरिका, 3 इंग्लंड आणि चौथा आहे जपान. घटना दुरुस्ती हे भारतीय राज्यघटनेतील घटक दक्षिण आफ्रिकेतून घेण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 20. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत? पर्याय आहेत 1 12, 2 13, 3 14 आणि 4 16. उत्तर आहे 14व्या कलमानुसार सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत. प्रश्न क्रमांक 21. भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते? पर्याय आहेत 1 2 3 आणि 4. भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी ही 3 प्रकारे अंमलात आणता येते. प्रश्न क्रमांक 22. भारतीय संविधानानुसार टिंब सार्वभौम आहे. पर्याय आहेत भारतीय जनता, न्यायसंस्था, संसद आणि कार्यकारी मंडळ. भारतीय संविधानानुसार भारतीय जनता ही सार्वभौम आहे. प्रश्न क्रमांक 23. भारताच्या संविधान घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? पर्याय आहे 1 कायदेमंडळ, 2 सर्वोच्च न्यायालय, 3 भारतीय जनता आणि चौथा आहे कार्यकारी मंडळ. भारतीय संविधान घटना दुरुस्तीचे अधिकार हे कायदेमंडळास आहेत. प्रश्न क्रमांक 24. संविधानिक घटना दुरुस्ती अन्वये कोणता मूलभूत हक्क संविधानातून वगळण्यात आला आहे? समतेचा हक्क, संपत्तीचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. उत्तर आहे संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क वगळण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 25. लोकसभेची कमाल जास्तीत जास्त किती सभासद संख्या निर्धारित केली आहे? पर्याय आहेत 500, 525, 552 आणि 595. लोकसभेची कमाल जास्तीत जास्त 552 संख्या निर्धारित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 26. राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते? पर्याय आहेत 552, 250, 238 आणि 288. उत्तर आहे राज्यसभेची एकूण सभासद संख्या ही 250 एवढी असते. प्रश्न क्रमांक 27. राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? पर्याय आहेत 250, 288, 552 आणि 238. राज्यसभेमध्ये एकूण 238 सदस्य निवडून येतात.
प्रश्न क्रमांक 28. राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो? पर्याय आहेत: 1 पंतप्रधान, 2 राष्ट्रपती, 3 उपराष्ट्रपती आणि चौथा आहे राज्यसभा अध्यक्ष. राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती ही राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 29. राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? पर्याय आहे: 1 4 वर्ष, 2 5 वर्ष, 3 6 वर्ष आणि चौथा आहे 7 वर्ष. राज्यसभेच्या सभासदांची मुदत ही 6 वर्षे एवढी असते. प्रश्न क्रमांक 30. लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? पर्याय क्रमांक 1 3 वर्ष, 2 5 वर्ष, 3 6 वर्ष आणि चौथा आहे स्थायी सभागृह. उत्तर आहे 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 31. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? पर्याय आहेत: 1 राष्ट्रपती, 2 पंतप्रधान, 3 राज्यपाल आणि चौथा आहे उपराष्ट्रपती. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष हा उपराष्ट्रपती असतो. प्रश्न क्रमांक 32. राज्यसभा सभागृहाचा कालावधी किती वर्षाचा असतो? राज्यसभा सभागृहाचा कालावधी हा पर्याय आहेत बघा: 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष आणि स्थायी सभागृह. उत्तर आहे स्थायी सभागृह असतो. पुढचा प्रश्न आहे: एखादे विधेयक धन, अर्थ, वित्त आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणास आहे? पर्याय आहेत: 1 राष्ट्रपती, 2 लोकसभा सभापती, 3 राज्यसभा सभापती आणि चौथा आहे पंतप्रधान. एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार हा लोकसभा सभापती यांना आहे. प्रश्न क्रमांक 34. भारतात संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कोणाकडे असते? पर्याय आहेत: 1 सभापती लोकसभा, 2 पंतप्रधान, 3 अध्यक्ष राज्यसभा आणि चौथा आहे राष्ट्रपती. उत्तर आहे सभापती लोकसभा. प्रश्न क्रमांक 35. एखादे धन विधेयक फेटाळण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती, 2 सभापती राज्यसभा, 3 सभापती लोकसभा आणि चौथा आहे लोकसभा. एखादे धन विधेयक फेटाळण्याचा अधिकार हा लोकसभेला देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 36. लोकसभा हे टिंब सभागृह आहे. पर्याय क्रमांक 1 कनिष्ठ, 2 वरिष्ठ, 3 प्राचीन आणि चौथा आहे अर्वाचीन. लोकसभा हे सभागृह कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 37. राज्यसभा हे टिंब सभागृह आहे. पर्याय क्रमांक 1 कनिष्ठ, 2 वरिष्ठ, 3 प्राचीन आणि चौथा आहे अर्वाचीन. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 38. संसदेचे स्थायी सभागृह खालीलपैकी कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 लोकसभा, 2 विधानसभा, 3 विधान परिषद आणि चौथा आहे राज्यसभा. संसदेचे स्थायी सभागृह हे राज्यसभा हे आहे. पुढचा प्रश्न आहे: खालीलपैकी कोणत्या सभागृहाने पंतप्रधान विरोधात अविश्वास ठराव मंजूर केल्यास त्यांना राजीनामा द्यावा लागतो? पर्याय आहेत: लोकसभा, विधान परिषद, विधानसभा आणि राज्यसभा. उत्तर आहे लोकसभेने अविश्वास ठराव दिल्यास राजीनामा द्यावा लागतो. प्रश्न क्रमांक 40. लोकसभेचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? पर्याय आहेत: उपसभापती लोकसभा, 2 कायदेमंडळ, 3 कार्यकारी मंडळ आणि चौथा आहे सभापती राज्यसभा. उत्तर आहे उपसभापती लोकसभेकडे देतात. पुढचा प्रश्न आहे: लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात आहेत? पर्याय आहेत: उत्तरांचल, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र. लोकसभेच्या सर्वाधिक जागा या उत्तर प्रदेश या राज्यात आहेत.
पुढचा प्रश्न आहे, लोकसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? पर्याय आहेत 1 राष्ट्रपती, 2 मंत्रिमंडळ, 3 पंतप्रधान आणि चौथा आहे राज्यसभा. लोकसभा ही राष्ट्रपती बरखास्त करू शकतो. प्रश्न क्रमांक 43, संसदेच्या 2 अधिवेशनातील अंतर किती महिन्यांपेक्षा जास्त असता कामा नये? पर्याय आहेत 3 महिने, 6 महिने, 9 महिने आणि 12 महिने. संसदेच्या 2 अधिवेशनातील अंतर हे 6 महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये. प्रश्न क्रमांक 44, अर्थ धन विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? पर्याय आहेत राज्यसभा, विधान परिषद, लोकसभा आणि चौथा आहे कोणत्याही सभागृहात. उत्तर आहे धन विधेयक हे प्रथम लोकसभेतच मांडले जाते. पुढचा प्रश्न आहे, अर्थ वित्त धन विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी खालीलपैकी कोणाच्या शिफारसीची आवश्यकता असते? पर्याय आहेत वित्तमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा सभापती. उत्तर आहे राष्ट्रपतींची मंजुरी असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकलेखा समिती कोणाच्या वतीने सरकारच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवते? पर्याय आहेत संसद, 2 पंतप्रधान, 3 राष्ट्रपती आणि चौथा आहे अध्यक्ष राज्यसभा. उत्तर आहे संसदेच्या नियंत्रणाखाली लोकलेखा समिती कार्य करते. प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? पर्याय आहेत 42, 46, 48 आणि 50. महाराष्ट्रातून लोकसभेचे एकूण 48 सदस्य निवडले जातात. प्रश्न क्रमांक 48, महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात? पर्याय आहेत 1 50, 2 48 आणि 3 19 आणि चौथा आहे 20. महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण 19 सदस्य निवडले जातात. प्रश्न क्रमांक 49, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? पर्याय आहेत विठ्ठलभाई पटेल, भगवती चरण वर्मा, गवा मावळणकर आणि चौथा आहे नाथ पै. लोकसभेचे पहिले सभापती हे गवा मावळणकर हे होते. आणि शेवटचा प्रश्न आहे, लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदाराचे किमान वय किती वर्ष पूर्ण असावे लागते? याचे योग्य उत्तर आहे 18 वर्ष पूर्ण असावे लागते. मित्रांनो, तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट करायचे आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचे आहे. थँक्यू.